पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या गाण्याचा अर्थ कधीच कळला नाही. तमाशा कलावंतावरती भ्याड हल्ला झालाय. विठाबाई नारायणगावकर छोटं नाव नाहीये. विठाबाई नारायणगावकर हे अफाट मोठं नाव आहे. आणि त्यांचे नातवंड आज विठाबाई नारायणगावकर तमाशा फड चालवतात आणि या तमाशा फडावर भ्याड हल्ला होतो. राज्य सरकारला जाग येत नाही. गृहमंत्री याच्यावर बोलत नाहीत. पोलीस कलावंतांना साथ देत नाहीत. महाराष्ट्रात या कलावंतांनी कुणाच्या भरोशावर फिरायचं? घारगाव परिसरामध्ये कलावंतांच्या या ट्रकला कट मारणारे, ट्रकला गाडी आडवी लावतात, त्यातल्या कलावंतांना मारहाण करतात. लहान लहान लेकरं, 2-2 वर्षाचे लेकरं, आमच्या बहिणी, कलावंत बहिणी, त्यांना धरून खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना लाथा घालतात, बुक्या घालतात, अश्लील शिवीगाळ करतात. त्यांना उपभोगण्याच्या उद्देशाने ओढतात. ही वागणूक, ही तुच्छता कशासाठी? हे कोण लोक आहेत? त्या विठाबाई नारायणगावकर यांचे नातवंड जे तमाशा चालवत आहेत, त्या म्हणतायत की 112 वरती आम्ही 7 कॉल केले तरी पोलीस आले नाहीत. घारगाव पोलीस स्टेशनला फोन केला तर पोलीस म्हणतो की व्हिडिओ पाठवा. म्हणजे आमच्या तमाशा कलावंतांची हत्या झाल्यावर जाग येणार आहे. आमचे तिथं मडे पाडल्यावर जाग येणार आहे. नाही, आदिवासी, दलित, बहुजन हाच घटक आहे ना, यांचे मडे पाडल्यावरच तुम्हाला जाग येते. व्हिडिओ पाठवा. 112चा काय फायदा? नोंद करा. जर 7 कॉल लावले असतील, 112ला जर रिस्पॉन्स आला नसेल तर त्या 112चं आज अस्तित्व काय राहिलंय? माणसं मेल्यावर येणार का 112? कधी येणार उपयोगी? हे सगळे आरोपी, हे 4-2 लोकांचं काम नाही. सामूहिक मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केलाय. तमाशा मंडळांना जर महाराष्ट्रात टार्गेट केलं तर याद राखा, गाठ त्यांतरशी आहे. मी भेटणार आहे या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळाला भेटणार आहे. पोटासाठी फिरतोय, भाकरीसाठी फिरतोय हा तमाशाचा फड. रोजगारासाठी फिरतोय. लोककला जिवंत राहिली पाहिजे म्हणून फिरतोय. सांस्कृतिक ही एक चळवळ आहे, आमची ती टिकली पाहिजे म्हणून फिरतोय. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची तुम्हाला काय कळणार आहे? कधी त्यांच्या व्यथा समजून घेतल्या नाही. कधी त्यांना संरक्षण दिलं नाही. कधी त्यांच्यासाठी धोरण बनलं नाही. आमच्याकडे गायांसाठी धोरण बनलं, गोशाळा बनल्या, पण तमाशा कलावंतासाठी सुरक्षित वातावरण बनलं नाही. त्यांना कधी मोठं अनुदान दिलं नाही. त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा याच्यासाठी कधी प्रयत्न केला नाही. सातत्याने तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुच्छ, त्यात नाचणाऱ्या आमच्या कलावंत आया बहिणींकडे बघण्याचा दृष्टिकोन उपभोगण्याचं साधन, यातून झालेला हा हल्ला आहे, द्वेष आहे. त्यांना माहित आहेत तमाशा मध्ये जे काही कलावंत आहेत ते कोण असतात. जाणीवपूर्वक टार्गेट केलेलं आहे. गृहमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं. आणि घारगाव पोलीस स्टेशन, जो कोणी पोलीस म्हणला ना त्या ठिकाणी व्हिडिओ पाठवा, मग येतो. त्या पीआयचं निलंबन करा. घारगाव पोलीस स्टेशनचा खाडे कोण आहे त्याचं निलंबन करा. त्या ठिकाणी तमाशा मंडळावर एवढा भ्याड हल्ला होतो. एवढे फोन करून जर पोलीस पोहोचत नसतील तर दुर्दैव आहे. गृह विभागाने याची दखल घ्यावी. तमाशा मंडळांनी घाबरून जायचं नाही. काय हो, या आमच्याकडे काय, तमाशा मंडळाकडे काय सांगा ना. हे जत्राचे दिवस असतात. थोडी धावपळ केली तरच असणार 12 महिने जगता येईल. तिकडे लॉकडाऊनची भीती दाखवली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये तमाशा करणारा आमचा कलावंत मेला, पण त्याच्या पोटाचा विचार कुणीच केला नाही. त्याला कोणताच दर्जा नाही, त्याला कोणतंच पॅकेज नाही, त्याची भटकंती थांबत नाही. हे गाव ते गाव, विश्वासार्हता कुठे? रोज जीव मुठीत घालून घेऊन जगायचं. कुठं हल्ला होईल, कुठं आमची इज्जत जाईल, कुठं आम्हाला लुटतील,
हीच भीती डोक्यात. कुठे इथं सुरक्षित वातावरण नाहीये कलावंतांसाठी. या तमाशा कलावंतांना पोटासाठी फिरतायत, रोजगारासाठी फिरतायत. 2-2 वर्षाचे लेकर पोटाला बांधून फिरतायत आणि त्या लेकराला वडता तुम्ही. हे कोण आहेत नराधम हरामखोर? यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, दिंड निघाली पाहिजे यांची. मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे. सडले पाहिजेत हे जेलमध्ये. आज हा भयभीत झालाय विटाबाई, छोटं नाव नाही. असा सन्मान करणार तुम्ही लोक कलावंतांचा? त्यांच्या नातवंडांना असं तुम्ही, त्या वारसदारांना अशा पद्धतीने इथं हिनवणार? त्या ठिकाणी तमाशा मंडळांना जर टार्गेट केलं तर हे आम्ही खपून घेणार नाहीत. जत्रा आहे, जत्रेसाठी धावपळ. माळेगाव पठार या ठिकाणी ते चालले होते संगमनेरच्या, आणि तिथं अडवून त्यांना मारलं. सुनियोजित ग्रुप करून मारता, मॉब लिंचिंग करता. ते रडतायत, विवळतायत, महिला रडतायत, विवळतायत, माफी मागतायत, तरी दयामाया आहे ना. आणि पोलीस ऍक्शन मध्ये नाही, पोलीस वाचवायला नाही. गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी. कलावंतांना, या तमाशा मंडळांना जर तुम्ही हीन दर्जाची वागणूक देत असाल आणि त्यांच्यावर अन्याय झाला तरी जर पोलीस धावून जात नसतील तर त्यांचं निलंबन झालं पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाशा मंडळांना पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्या सुरक्षितेसाठी धोरण आखलं पाहिजे. त्यांना लोक कलावंत म्हणून दर्जा दिला पाहिजे. त्यांच्यासाठी महामंडळ नाही, त्यांच्यासाठी काहीच त्या ठिकाणी नाही. गाय, गोशाळा, त्यांच्यासाठी अनुदान, पण तमाशा मंडळासाठी नाही. हे कुठलं धोरण आहे? सुरक्षितता तर नाहीच. आज त्या ठिकाणी दगावलं असतं कुणी, संपलं असतं, संपवलं गेलं असतं. कोण जबाबदार आहे? काय मिळतं त्याच्यातून? 4-2 जत्रा केल्या. एकतर तमाशा जिवंत राहावा याच्यासाठी सरकारकडे कोणतं धोरण नाही. लोक पावत चालली लोककला. आता आधुनिकपणे वेगवेगळ्या पद्धतीने आणलेत. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं. मंत्री सुद्धा त्यांचे नाव घ्यायला लागलेत, तमाशांचं नाव घेत नाहीत आता. हिला आणतो कारण, तिला आणतो कारण, हे चलतंय. पण तमाशाचं नाव कोणी घेत नाही. तमाशा टिकला पाहिजे याच्यासाठी कोणता प्रयत्न नाही. लोककला टिकली पाहिजे याच्यासाठी कोणता प्रयत्न नाही. पण लोककला जिवंत ठेवणारे थोडे टिकले तो, त्यांना सुद्धा संपवणार, त्यांचं सुद्धा अस्तित्व धोक्यात आणणार. तमाशा मंडळाला मी आव्हान करतोय, तमाशा फडाला घाबरायचं नाही. त्यानंतर दीपक केदार, माझी संघटना तुमच्या पाठीशी आहे. यापुढे महाराष्ट्रात कुठेही तमाशा फडावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तर मग आम्हाला पॅन्थर स्टाईल त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल, हा इशारा देतोय. या सगळ्या दीन, दलित, दुबळे, शोषित, वंचित घटक आहेत, बहुजन आदिवासी घटक आहेत. पोटासाठी लढतायत, रोजगारासाठी लढतायत, पोटाची खळगीसाठी लढतायत, लोककलेचं अस्तित्व टिकावं म्हणून लढतायत. आणि त्यांना जर इथं टार्गेट होत असेल आणि त्यांचा जर कुणीच वाली नसेल तर आम्ही इथं आहोत, एवढं लक्षात ठेवा. मी भेटणार आहे विटाबाई नारायणगावकर तमाशा फडाला भेटणार आहे, आणि राज्यभर फडाला जे काही संरक्षण लागेल ते सुद्धा आम्ही द्यायला या ठिकाणी आता पुढे येणार आहे. बस झाले नाटक. राज्य सरकारने तात्काळ या घटनेची दखल घ्यावी. याच्यामध्ये जखमी झालेले त्यांची नोंद घ्यावी. विनयभंग झालेला आहे तिथं महिलांना त्या ठिकाणी सन्मान देण्याची भूमिका घ्यावी. काय चाललंय राज्यामध्ये? दिवसा ढवळ्या हा हल्ला. हे कोण लोक आहेत? का केलं यांनी? आणि आमच्याकडे बातमी नाही, आमच्याकडे मीडियात कुठं दिसत नाही का? तर तमाशा हल्ला झालाय ना. गोरगरीब, दुबळ्या, शोषित, वंचित घटकांच्या महिलावर हल्ला झालाय ना. त्यांचं काय? त्यांचं काही तुम्हाला पडलेलं नाही. गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घ्यावी आणि तात्काळ याच्यामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. तमाशा मंडळातील सगळ्या आया बहिणींना, माझ्या भावांना मी आवाहन करतो,
की खचायचं नाही. आपण पुन्हा उभा राहू आणि धोरणं घेऊन आपण लढाई लढू. लोककला टिकवा. या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात त्याला व्यापक बनवूया. परंतु हे तमाशाचं आणि लोककलेचं अस्तित्व जीवन ठेवण्यासाठीचा तुमचा संघर्ष, त्याला आम्ही सलाम करतो. जीव मुठीत धरून तुम्ही जे काही जगताय, काय 2 वर्षाचं लेकरू त्या ठिकाणी जर ओढलं जात असेल, काय त्या चिमुरड्यांच्या डोळ्यात किती भीषण दहशत. आमच्या आया बहिणीला तुम्ही वाढताय. कोण नराधम आहेत? तात्काळ कारवाई झाली पाहिजे. कसलाही राजकीय दबाव चालणार नाही. पोलिसांना सांगतोय, कोणत्याही पद्धतीने आमदार खासदार तमाशागिरे द्या सोडून चालणार नाही. तुम्ही यांची जामीन होऊ देऊ नका. 4 जण धरलेत, आणखी कोण कोण आहेत कॅमेऱ्यामध्ये नीट बघा. आणि त्या ठिकाणी नगरच्या एसपींनी दखल घेऊन, हे कोण PI घारगावचे, जे एवढं सगळं होऊन 7 कॉल करून तिथं गेले नाही आणि व्हिडिओ पाठवा म्हणले, जे कोण असेल त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. बिलकुल हलगर्जी निष्क्रियता चालणार नाही. विठाबाई नारायणगावकर तमाशा फडावर झालेला हल्ल्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे. गृहमंत्र्यांनी राज्यभर यात्रा सुरू आहेत, तात्काळ सर्व पोलीस स्टेशनला अलर्ट करावं, पत्र काढावं की त्या ठिकाणी तमाशा मंडळांना संरक्षण द्या. त्यांच्या कुठून जरी तमाशा फडाचा जर फोन येत असेल तर धावून जाण्यासाठीचे आदेश काढा. त्यांच्या संरक्षणाबद्दल विचारा. व्यापक कुंभ त्या ठिकाणी तमाशा फडाच्या त्या ठिकाणी पोलिस ठेवत जा. आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या आया बहिणी दिवसा ढवळ्या नागवल्या जाणार नाही, त्याची काळजी घ्या. त्या जर तमाशा फडातल्या आहेत म्हणून जर तुम्ही नागवायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नागवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. त्या आमच्या बहिणी आहेत आणि त्या उघड्यावर पाडलेल्या नाहीत की तुम्ही दिवसा ढवळ्या त्यांना धरून वाढणार. तुम्ही नागवायची भाषा आणि प्रयत्न जर केला तर तुम्हाला नागवायला वेळ लागणार नाही, हा पॅन्थर इशारा देतोय.